श्री स्वामी समर्थ। आज मी नारळी पौर्णिमा निमित्त खोबऱ्याचे वडे बनवते। मी आता खोबऱ्याच्या वड्यांसाठी 2 नारळ खवून घेतलंय, त्याच प्रमाणात मी साखर घेतलंय 2 वाटे आणि त्याच्यासाठी लागणारी वेलची पूड, त्याच्यात मी जायफळ आणि सुंठ घातलेली आहे। आणखीन हे 1 चमचाभर तूप घेतलंय। कढई तापली, आता तूप घालूया त्याच्यात। तूप गरम करून घेऊया। आता खोबरं घालते। खोबऱ्याने साखर एकदमच घालायची। हे बघा, मी आता परततोय, ते एकसारखी सगळी करून घेतोय। तर पुरण एकजीव होईपर्यंत परतीत रवायचा। साखर वितळेपर्यंत ढवळीत रवायचं व्यवस्थित अगदी। आणखीन थोडा सोनेरी कलर होत येलो काय मग बारीक गॅस करायचो, कारण नाही तर लागत खाली ता चिकटात म्हणून, आणि करपून जाईल पुरण। बाबू, मी ना नारळाच्या खोबऱ्याचे वडे बनवतोय। आता नारळी पौर्णिमा ना, हो। आता साखर वितळत इली, तर आता सोनेरी कलर होय तर परतीत रवायचा। ते एकदम घट होणार, लाडवाच्या पाकागत गुळाचा पाक कसं होतो तसंच। आता झालं, पुरण तयार झाला। आता मी ह्याच्यात वेलची पूड टाकते आणि ढवळूया वाच वेलची पूड लागासाठी। नंतर काय टाकलंय, वेलची पूड, तिचा वास निघून जातो म्हणून वास रावसाठी लास्टलाच टाकायची वेलची पूड। तेल टाकले जरासं, तर 2-4 थेंब। तर मी आता या ताटाला लावून घेते तेल चिकटू नये म्हणून। हे घालूया आता पुरण याच्यात। आता हे बघा, असं गोळा करून घ्यायचं एकत्र। हे बघा, मी आता असं थापतोय। हे बघा, असं मोठ्या वाटीला वगैरे तेल लावून घ्यायचं आणि असं थापत जायचं पातळ, आपल्याला हवं तेवढ्या। आता थापून झाली आणि आता 2 मिनिटांनी लगेच कापूया। जरा थंड होऊन दे, सुकला वडिओ पाडूया।
कशी आली बघा, व्यवस्थित अगदी बरोबर सुकलं विकलं आहे. कलर पण बघा एकदम सोनेरी कलर झालेला मध्यम. यो बघा तयार झालो खोबऱ्याचे वडीओ. असेच तुम्ही पण करा आणि कसे झालो तो करून खाऊन बघून माका कमेंट करा.